मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसाच्या नंतर प्रत्यक्ष भेटत आहोत. मित्रांनो, तुमच्या परीक्षा जवळ येत आहेत. दरवर्षी आपल्या परीक्षा ह्या 21 किंवा 22 फेब्रुवारीला सुरू होत असतात, परंतु यावर्षी बोर्डाने परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून ह्या परीक्षा 10 ते 11 दिवस अगोदर होत आहेत. म्हणजे दरवर्षी ज्या परीक्षा 21-22 ला सुरू व्हायच्या त्या आता 11 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत. मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहेत आणि अभ्यासाचा ताण आपला वाढलेला आहे. मग अशा वेळी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काही आपण ग्रामरचा आज एक भाग घेऊन आलो आहोत आणि त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत द डिफरन्स बिटवीन मस्ट अँड हॅव टू. फक्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणूनच नाही, तर हा जनरली जेव्हा आपण स्पोकन इंग्लिशचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करतो तेव्हाही आपल्याला या दोन्ही ऑक्झिलरीचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. दीज आर द मॉडल्स. हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि ह्या दोन्हींचा उपयोग हा ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी. ऑब्लिगेशन म्हणजे काय? जेव्हा एखादी गोष्ट करणे बंधनकारक असते यासाठी दोन्हींचा वापर केला जातो. परंतु असं असलं तरीही दोन्हीमध्ये थोडासा किंचितचा फरक आहे. मग तो काय फरक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण मस्ट आणि हॅव टू चा विचार करतो तर आपण एका उदाहरणातून याची सुरुवात करूया. जसं की आय मस्ट लर्न इंग्लिश आणि आय हॅव टू लर्न इंग्लिश हे एकच वाक्य आहे. फरक एवढाच आहे की एकात आपण मस्ट वापरले आणि एकामध्ये हॅव टू वापरले. सो लेट्स नो द डिफरन्स अँड लेट्स गेट स्टार्टेड. बोथ ऑफ देम वी यूज टू टॉक अबाउट ऑब्लिगेशन. दोन्हींचा वापर आपण ऑब्लिगेशन साठी केला जातो. मग आता मस्ट म्हणजे काय? मस्ट इज यूज टू डिनोट डिझायर टू डू समथिंग कम्स फ्रॉम इनसाइड. इट्स समथिंग वी डू अवरसेल्स. मस्ट हे केव्हा कधी वापरायचंय? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातून वाटते की ही आपण करायला हवी. जसं की आय मस्ट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकायला हवं कारण त्यातून मला भरपूरसं ज्ञान मिळेल किंवा मी बाकींच्या सोबत कम्युनिकेट करण्यासाठी मी सक्षम होईल. तर आय मस्ट लर्न इंग्लिश याचा अर्थ असा होतो. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करणं बंधनकारक असतं, ते स्वतः नाही आपण तर कोणीतरी आपल्यावर ते लादलेलं असतं, तर अशा वेळी आपल्याला या हॅव टू चा वापर करायचा असतो. तत्पूर्वी आपण मस्टचे काही एक्झाम्पल्स पाहूया की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला स्वतःला करावीशी वाटते, करणं आवश्यक आहे असं वाटतं, तेव्हा आपण वाक्यामध्ये मस्टचा उपयोग करायचा. जसं मी सांगितलं आय मस्ट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकायला हवं, शिकायला पाहिजे किंवा मी शिकलंच पाहिजे. ते मला आतून वाटतं, माझ्या अंतर्मनातून मला वाटतं की मी इंग्रजी शिकलं पाहिजे. तसंच आपल्याला एखादं आणखी एक एक्झाम्पल देता येईल. आय मस्ट क्लीन माय रूम. मी माझी रूम स्वच्छ केली पाहिजे कारण गचाळवानं दिसतं किंवा स्वच्छ राहणं ही चांगली सवय आणि म्हणून मी स्वतः माझी रूम स्वच्छ केली पाहिजे. किंवा आय मस्ट कॉल माय फ्रेंड राईट नाऊ. मी माझ्या मित्राला आता कॉल केला पाहिजे. किंवा आय मस्ट रिमेंबर टू गेट बर्थडे गिफ्ट फॉर अमित. मी आता अमितला बर्थडे गिफ्ट घ्यायला हवं, हे मी आठवणीत ठेवायला हवं. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट अंतर्मनातून करणं आवश्यक आहे असं आपल्या स्वतःला वाटतं तेव्हा आपण मस्टचा उपयोग करायचा. हा भाग तुम्हाला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे एक्सटर्नल ग्रामर आहे म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं ग्रामर आहे त्यामध्ये येऊ शकतो की एखादी गोष्ट समजा एखादं मस्टचं वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये हॅव टू वापरा किंवा हॅव टूचं दिलं आहे तर त्याच्यामध्ये मस्ट वापरा. तर अशा प्रकारची वाक्य तुम्हाला ग्रामरमध्ये येऊ शकतात. किंवा आता आपण पाहूया हॅव टू. हॅव टू चा उपयोग कसा करायचा. जसं मस्ट मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा अंतर्मनातून एखादी गोष्ट करावीशी वाटते तेव्हा आपण मस्टचा वापर करायचा असतो. पण व्हेन वी यूज हॅव टू, वी यूज हॅव टू व्हेन समवन एल्स इज मेकिंग अस टू डू समथिंग. आपण हॅव टू चा वापर कधी करायचा? जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडून एखादी गोष्ट करून घेऊ इच्छितो किंवा नियमानं तसं करणं बंधनकारक असतं, अशा वेळी आपण वाक्यामध्ये हॅव टू चा उपयोग करायचा असतो. जसं की आय हॅव टू रिच ऑफिस ॲट 10 AM. मी सकाळी ऑफिसला 10 वाजता पोहोचलं पाहिजे कारण हे मला स्वतःला वाटत नाही, तर तसा तो रूल आहे, तसा तो नियम आहे आणि तिथं पोहोचणं बंधनकारक आहे. बिकॉज इट्स द ऑफिस बॉस हू मेक्स मी टू डू समथिंग. माझा ऑफिसचा बॉस आहे की त्याला वाटतं की मी 10 वाजता पोहोचलं पाहिजे. इट्स मोर लाईक अन ऑब्लिगेशन. आणि हे बंधनकारक आहे, कंपल्शन आहे, तुम्ही ते फॉलो केलंच पाहिजे. याचे आपल्याला आणखीही काही एक्झाम्पल्स देता येतील. जसं की आय हॅव टू पे द बिल. मी बिल चुकतं केलं पाहिजे, मी बिल पे केलं पाहिजे कारण
आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर ते देणं आवश्यकच आहे, बंधनकारकच आहे. किंवा यू हॅव टू पे द टॅक्सेस, तुम्ही टॅक्स भरायला हवा. किंवा आय हॅव टू विअर युनिफॉर्म इन कॉलेज कॅम्पस, कॉलेज कॅम्पसमध्ये असताना मी युनिफॉर्म घालायला हवा, युनिफॉर्म घालणं आवश्यक आहे, तसा तो कॉलेजचा नियम आहे. किंवा आय हॅव टू लर्न इंग्लिश, आता आय हॅव टू लर्न इंग्लिश या ठिकाणी मी इंग्रजी शिकायला हवं, कारण तसं मला शाळेतल्या शिक्षकांनी बंधनकारक केलं आहे. कारण देर इज अ लॉट ऑफ सिलेबस इन इंग्लिश, इंग्रजीमध्ये भरपूर सिलेबस आहे आणि तो मला वाचायला हवा, आणि म्हणून मग शाळेवाल्यांनी मला सांगितलं की इंग्रजी शिकायला हवं. तर आय मस्ट लर्न इंग्लिश आणि आय हॅव टू लर्न इंग्लिश हा दोन्हीतला डिफरन्स आहे. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करणे बंधनकारक आहे, अशा वेळी आपण वाक्यामध्ये कशाचा वापर करतो, तर हॅव टूचा वापर करतो. किंवा आणखी आपल्याला एक्झाम्पल देता येईल, यू हॅव टू विअर टाय ॲट स्कूल, तुम्हाला शाळेत असताना टाय घालणं बंधनकारक आहे. किंवा यू हॅव टू फॉलो द रूल्स, तुम्हाला नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा होता डिफरन्स मस्ट आणि हॅव टू मधला. निश्चितच तुम्हाला या दोन्ही मधला फरक लक्षात आला असेल, आणि पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.